माफ करा, पण मी नाही बोलणार तुमच्या संग. का? काय झालं? रागावलायत का माझ्यावर? हा. काय? हे बरं आहे तुमचं. उशिरा यायचं तुम्ही आणि रागवायचंही तुम्हीच. ते काल मी आलो तेव्हा तुम्ही बाहेर बी नाही आलात. पाहुण्यांना घरी बोलून अशी वागायची रीत असती वय. काय येऊ? किती वेळ वाट बघितली तुमची माहिती? बाबा तर किती खुश होते तुम्ही येणार म्हणून, पण जसा जसा उशीर झाला ना तसे तसे हिरमुसून गेले बिचारे. त्यांना वाटलं तुम्ही येणारच नाही आणि मग मलाही वाटलं. त्यांचा उदासवाणा चेहरा ना बघवत नव्हता मला. काय एवढा उशीर केला तो? तुम्हाला इतकं शोधलं, इतकी वाट बघितली, त्याचं काय? मलाही रागवता येतं म्हंटल. अर असं झालं वय. मग तुमचा राग बरोबर आहे, माझं चुकलं. अहो, मग आता कधी तुमचे मित्र तुमच्यावर रागावले तर तुम्ही त्यांना समजावता ना, त्यांचा राग जावा म्हणून प्रयत्न करता ना. मग तेव्हा जे करता ना तेच करा. अहो, माझे फक्त दोनच मित्र आहेत. एक म्हणजे बरकत, दुसरा साहेबराव. बरकत कधी माझ्यावर रागवत नाही. साहेबराव कधी रुसलाच तर एक पैंदी वैरण जास्त टाकून त्याचा राग तू मंतर होतो. नाही आ, वैरण नाही खाणारे मी. बरकतला हा, बरकतला रुमालांनी अत्तर जास्त आवडतं. मग तुम्ही सांगा, रुमाल का अत्तर? नाही, इतक्या सहजासहजी माझा राग नाही जाणार. काहीतरी वेगळं आणि मस्त पाहिजे. तुम्हीच सांगा. बघा, थोडा तरी विचार करा. असे कसे हो तुम्ही? मैत्रिणीच्या मनात काय चाललंय एवढंही नाही कळत तुम्हाला? ज्याला दोस्ताच्या मनातलं कळत नाही ना तो खरा मित्रच नाही. चला मी निघते, मला उशीर होतोय. आणि लक्षात असू दे, काहीतरी वेगळं आणि मस्त असेल ना तरच माझा राग जाईल. हिचा जीव झाला येडा पिसा गगर सारे रे सनी अरे पुन्हा देहा मारा गगर सारे रे सनी फिरतीच्या रंगामध्ये गगर सारे रे सनी सा. आता हे काय नवीन? आदित बाईंची दोस्ती करणं कठीण, त्यात ही नवीन भानगड. राणा, काय करायचं? बाईंना मनवायचं तरी कसं? बाजूला मला बी टाकू दे. मी आहे निघणार आहे. अरे का निघणार? केवढे
ये इकडे. होय धर. गोट्यान खेळा काय बारकायस? ते फवारणीचे मिक्सर करून दे मला. ए, आधीच काय सुधारणा झालंय मला. तुझं काय काम सांगू नका. एवढं कसलं टेन्शन आले मेरे पैलवान को? पाठक बाई रुसून बसलेत. हा काय रे राणा? अरे म्हणल्या मला दोस्ताच्या मनातलं बी ओळखता येत नाही, दोस्ती निभावता येत नाही. 2 तास झालाय एवढ्या शिकलेल्या बाई, आता त्यांना काय द्यायचं म्हणजे त्यांचा राग जाईल. मला एक कळत नाही, एवढ्या पडेली केल्या बाई रुसल्याच कशा? सांगितलं ना बा, त्यांच्या घरी जायला उशीर झाला म्हणून. तिकडे फवारणीला उशीर झालाय म्हणून ऊस बी रुसलाय. त्याचं काय करायचं? उसाचं बघू नंतर ना, आधी बाईंचा राग कसा घालवायचा ते सांग. आता हे काय पहिल्यांदा बघायलायस काय मला? वय पहिल्यांदाच बघतोय. पिकाची फिकर असणारा, कुस्तीची फिकर असणारा आज बाईंच्या मनाचा विचार करतोय. हे राणा, तुझं आणि तुझ्या ब्रह्मचारीपणाचं काय खरं नाही गड्या. हा ए उगा काय बी बोलू नकस. तू बी माझ्यासारखा अडाणी. दोस्ताच्या मनात काय चाललंय ते बी तुला ओळखता येईना. अरे आम्ही फक्त दोस्त आहे, ब्रह्मचारी आहे मी आणि तसाच राहणार. घुसलेला दोस्ताचा राग घालवायचा बस. दोस्तीनीचा मन दोस्तीनीचा. ए बरं बाबा, दोस्तीन तर दोस्तीन झालं. ए सांग की काहीतरी आयडिया. अरे आता बाईंच्या मनात काय चाललंय हे वळकाय एवढा अनुभव नाही आपल्याकडं. तू एखाद्या बाईलाच काही विचारत नाहीस. हा वहिनी विचार की वहिनीसनी, म्हणजे तुझं आणि बाईंचं लगीनच लावून देतात बघ. ए हा तर तुला तेवढंच पाहिजे असेल तर मग विचार. ब्रह्मचारी आहे मी. मग तू एक काम कर, एखाद्या आदमीला विचार. तू काय औरत आहेस वय? अरे आदमीला म्हणजे बाईचा अनुभव असणाऱ्या शादीशुदा आदमीला, म्हणजे जो बाईच्या संगत असतोय. बाईला काय पाहिजे, बाईला काय पसंत आहे हे माहित असणारा. बायकांच्या मनात काय असतं हे ओळखायला घाम गाळणारा असा कोणतरी माणूस बघ. हा सच्चा पैलवान कोण? जो बाईंकडे बघत नाही, सच्चा पैलवान कोण? जो बाईंशी बोलणं टाळतो, सच्चा पैलवान कोण? जो तालीम कधीच चुकवत नाही. अंगाशी आणि जो कायम कसरत करतो तो सच्चा पैलवान. आणि जो मनापासून कुस्ती करतो तो सच्चा पैलवान. सच्चा पैलवान म्हणजे काय साधी गोष्ट नाही. सच्चा पैलवान बनायला त्याला लई हिम्मत आणि ताकद लागती. लाखात एखादा असा पैलवान भेटतो. मी बी मनापासून लई कसरत करतो, मनापासून कुस्ती खेळतो. माझ्यात बी लई हिंमत आहे. मी बी असन का लाखात एक. हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाईकडे जीची नजर जात नाही तो सच्चा पैलवान. आणि बाई ज्याच्या स्वप्नात सुद्धा येत नाही तो सच्चा पैलवान. पण लक्षात असू द्या, काहीतरी वेगळं आणि मस्त मिळाल्याशिवाय माझा राग काही जाणार नाही. हर बाईंना मनवायचं तरी कसं? बायकांच्या मनात काय असतं हे ओळखायला घाम गाळणारा असा कोणतरी माणूस बघ. हा 2 किलो ज्वारी, अर्धा किलो शेंगदाणं, 1 लिटर तेल, लाल गोल टिकल्या, उभ्या कळ्या टिकल्या, बारीक रवा जाड नाही,
जाड तो बारीक नाही. ए अरे कसला जप चाललाय? काय नाही, जोर मोजतोय. कापड धुतोयस ना व? कापडच म्हणायची होती मला, चुकून जोर बोललो. अजून काय बरं? तांदूळ नाही. छा, विसरलो. आता परत परत घरी जावं लागणार. हे भाल्या, एक काम आहे तुझ्याकडं. एक काय 10 सांग. काम आहे, काही सवय लागली आपल्याला. बरं ऐक, बायकांच्या मनातलं कसं ओळखायचं? राणा तर तुला कुणाच्या मनात ओळखायचं रे? नाही नाही नाही, अरे मी नाही, तो आपला बरकत आहे ना व, याच्यासाठी विचारतोय. लगीन झालं ना उद्याच? करू नकोस म्हणाव. आयुष्यातली सुखी राहशील. जरा समजावून सांग त्याला. ऐकेल तू बरकत कसला हट्टून बसलाय. राणादा, बाईच्या मनात ओळखणं लय अवघड गड्या. तिचं वय म्हणजे नाही असतंय आणि नाही म्हणजे होय असतंय, आणि ते सारखं सारखं बदलत असतंय. अरे नीट सांग की कसं ओळखायचं? बायकांना लय वाटतंय आपण त्यांच्या मनातलं ओळखावं. तू काय बी ओळीत, तर ते त्यांच्या मनात नसतंय, असलं तरी नसतंय. असं कोड्यात बोलू नकस रे. अरे बाई म्हणजे लई मोठं कोडा आहे, त्यात पडू नगस. तुझ्यासारख्या सच्च्या पाण्याला शोभत नाही ते. आता पडल्यावर काय करणार? कोण आहे राणादा? कोण आहे ते? अरे मी नाही, यो बरकत पडलाय. अरे राणा, अरे कसल्या चालल्यात गप्पा? चला कसरतीला चला. ए चला रे. अवघड आहे. आमच्या रानाताचं खरंच अवघड आहे बघ सगळं. इथे 30-35 फुलके लाटून माझे हात दुखायला लागले आणि तुला तुझं काळजी राहणार त्याची. अगं तेच तर, याच तर उलट काढशील की आता तू. छे, मी कशाला काढते? मी फार तर फार माझ्या बाबांना वाट बघायला लावली ना, त्याचं उलट काढेन. हा, पण लई बी त्रास देऊ नकोस त्याला, म्हणजे झालं. त्रास कुठे ग? मी काय त्याला 50 किलोची वजन नाही उचलायला सांगितली किंवा घाम पण नाही गाळायला सांगितलाय. मी त्याला फक्त मला काय आवडेल ना तेवढंच करायला सांगितलंय. काय? अगं इथंच तर गोम आहे सगळी. का? तू त्याला पाहिजे तेवढं कष्टाचं काम करायला सांग. पाहिजे तर अख्खं शेत नांगराय सांग, नाहीतर अशी पोतीच्या पोती ट्रक मध्ये भराय सांग. हे सगळं जमल त्याला. पण मेंदूला त्रास होईल असं जर काही सांगितलंस त्याला, तर त्याचं कल्याणच झालं असं समज. त्याचा आणि बाई माणसाचा म्हणजे 36चा आकडा आहे. फुलक करून करून जसं तुझा हात दुखायला लागलं ना, तसं विचार करून करून रानादाचा मेंदू दुखायला लागल. तुला फारच काळजी आहे तुझ्या राणादाची. पण मला वाटतंय की ह्या वेळेला तो शोधून काढेल मला काय हवंय ते. मला सांग की तुला काय पाहिजे ते. मला तरी काय माहितीये. आ? म्हणजे तुला काय पाहिजे तुलाच माहित नाही, मग रानादाला कसं कळणार? अगं मला काय कुठली वस्तू किंवा गिफ्ट नकोय ग. तुला माहितीये रेणू, मला पहिल्यांदा असा मित्र मिळाला ज्याचं शरीर असं डोंगरा एवढं आहे पण मन अगदी फुलासारखं आहे, जो इतका भोळा आणि निरागस आहे. त्याला चक्के पंजेच कळत नाही, फक्त चांगुलपणा कळतो. आणि त्याच्या या मूलपणाचं ना मला फार कौतुक वाटतं. असं का बघतेस? तुझ्यात झालेला बदल बघायला लागले. गप ग. एवढंच कौतुक आहे ना मग तुला रानादाचं? मग त्याला कोड्यात का पाडतेस एवढं? अगं मित्र म्हणून जराशी गंमत केली म्हणून काय बिघडलं? त्यानं ना माझा राग घालवण्याकरता काहीतरी जगावेगळं करायला हवं, ज्याचा मी कधीच अनुभव नसेल घेतला, जे सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं असेल. अशी अपेक्षा आहे माझी. बघू तुझ्या राणादाला जमतंय का? एवढा हुशार नाही का आमचा रानादा. आणि तूच म्हणतेस ना मग तो भोळा आहे म्हणून. त्याला नाही जमणार बघ. जमेल. लागली पैस? पैज? आणि तू? हो ठीक आहे, लागली मग पैस. पण जर हारलीस तर मात्र तुला गुराळ पार्टी करावी लागल. म्हणजे? अगं म्हणजे जिथं गुळ बनवतात ना तिथं असं मोठ्या कढईत उसाचा रसाचा उकळवत ठेवलेला असतो.
त्याची काकवी बनल्यावर असली मजा येते ना ते खायला. आम्ही दरवर्षी जातोय तिथं. पोरं तर त्या उसाच्या रसात उसाची चिपाडं बुडवून बुडवून त्याचा पाक खात्यात. रात्री तर शेकोटी भोवती बसून गरम गरम गुळ खायला लई मजा येते बघ. ए रात्री नको, आपण दिवसा जाऊ. अगं रात्रीच खरी गंमत असते. मग मी नाही येत, मला रात्रीची खूप भीती वाटते. का ग? आणि डायरी लिहितीस तेव्हा? तेव्हा नाही वाटत काही, पण रात्रीची अशी ये जा नाही करत मी. अंधारात फार घाबरायला होतं मला. काय तू एवढं काय घाबरायचं त्या रात्रीला? आता नाही जमत मला, म्हणजे खूप भीती वाटते मला. शहरात ना खूप उजेड असतो, खूप प्रकाश, पण इथे गावात संध्याकाळ झाली ना की काळोखच होतो. काय ग? अगं एवढं काय घाबरतीस त्या रात्रीला? जे आहे ते आहे, चल. हे राणा इकडे. अरे इकडे ये की. आता हे काय नवीनच? हा पोरच नाही विचारणार वय. भालन काय सांगितलं कळलंच नाही, तेव्हा यांनाच विचारतो. अरे पण इनको काय समजणार आणि काय विचारणार? बाईसनी काय दिलं तर आवडल हे. मुळायच होय, असं कसं विचारेन? अरे लहान आहेत ती. तुमच्या दोघांचं झालं की सांगा आम्हाला इथं असं का उभं केलंय ते काय. ए थांब. ऐका, आपण समजे दोस्त आहोत ना व? हा समजा तुम्हाला कधी माझा राग आला तर मी काय केलं म्हणजे तुमचा राग जाईल? अरे राणाला राग येणारच नाही, आपण समधी दोस्त आहे ना वा. हा नाही, पण कधी आला, समजा कधी आलाच तर म्हणजे मी काय दिलं तर तुम्ही खुश व्हाल? म्हातारीची केस, बर्फाचा गोळा, भवरा, भिंगरी आणि जिलबी. अरे डोक्यावर पडलास का तू राणा? बाईंची आवड इकडी, ह्यांची आवड इकडी, असं कसं? हे अरे बाईंनीच सांगितलंय, दोस्तीमध्ये समजे सारखी असतात. तो ती पोरं बाई असं काय बी नसतं. तुला काय कळत नाही, अडाणी आहेस तू. हट दोस्तांना, मला काहीतरी वेगळं सांगा. वेगळं? हा, मला घरातनं खांद्यावर घेऊन शाळापात्र सोडायचं. नाही नाही, असलं नाही चालणार. मग तो आमच्या कबड्डी टीमचा कॅप्टन हो. कबड्डी टीमचा कॅप्टन. नाही, हे बी नाही. मग रस्सा पार्टी कर आमच्यासाठी. रस्सा पार्टी कर. पार्टी बी नाही चालणार. 2 किलो शेंगदाणे, शाईचा पेन, काजवं दाखव, समजाना पिक्चर दाखव, मिठाई, पन्हाळा ट्रिप, होडीतून फिरव आणि आम्हा समजांना कापड दे, ते बी मस्त पैकी.